आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया। अंजलीजी, या महिलांचं हे प्रकरण आपल्या समोर आहे। संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांचं हे प्रकरण आहे। एक महिला आरोप करते, नोटीस पाठवते आणि आता म्हणते मला सगळे आरोप मागे घ्यायचे आहेत। या प्रकरणामध्ये आपलं काय म्हणणं आहे, काय दावा आहे आपला? नाही, मला एवढंच म्हणायचंय की तिने जी नोटीस पाठवली होती त्या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की या सिद्धांत शिरसाटनी प्रचंड दबाव करून म्हणजे त्याच्या स्वतःच्या डोक्याला गन लावून स्वतःला ब्लेडनी कट करून घेऊन तसे फोटो तिला पाठवून दबाव करून तिच्याशी लग्न केलं। गरोदर असताना तिला गर्भपात करायला लावला आणि त्यानंतर तिला म्हणजे गर्भपात झाल्यानंतर तुला मी नांदवायला नेऊ शकत नाही कारण माझे वडील फार मोठे कॅबिनेट मंत्री होणार आहेत, ते शिंदेचे राईट हँड होणार आहेत, असं सगळं म्हणून त्यांनी तिला दबाव आणला आणि नंतर तिच्या घरी जाणं सोडून दिलं। तर मला आता प्रश्न पडलाय की आज जर त्या नोटीस नंतर तिने मागे घेतला याचा अर्थच काय की तिच्यावर प्रचंड 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 दबाव आलाय। आता त्यांना कोणी कोणी फोन केले, कशी कशी धमकी दिली, या सगळ्याची चौकशी खरं झालीच पाहिजे आणि हे सरकार जे लाडकी बहीण योजना आणतं ते या सगळ्या बहिणींच्या त्यांच्या छळाची चौकशी करणं हे या सरकारचं कर्तव्य आहे। आणि मला तर प्रश्न विचारायचा आहे एकनाथ शिंदेना की याच्यावर तुम्ही कारवाई करा असे आदेश तुम्ही देणार का किंवा तशी विनंती तुम्ही मुख्यमंत्र्यांना करणार का? कारण हे स्पष्टीकरण एकनाथ शिंदेकडनं नक्कीच आलं पाहिजे। अंजली, याच्यामध्ये या सगळ्या केसचा पाया असलेली ती विवाहिता, तिचे आरोप आणि तिची नोटीस, हे जर का ती मागे घेत असेल तर तुम्हाला असं वाटतं की आता यामध्ये काही अर्थ उरलाय? नाही, अर्थ तर नक्कीच आहे। आता तिने दबावाखाली जर मागे घेतला असेल किंवा तिला पैशाचं आमिष दिलं असेल, पण त्यांनी जो झालेला अन्याय आहे तो त्याला शिक्षा कुठे मिळाली आहे? म्हणजे तिचे पैसे तिला मिळतील, पण हा जो विकृत माणूस आहे की ज्यांनी असे ब्लेडचे कापे करून घेतलेत किंवा असं गन लावून कोणी एका मुलीला छळून तिला लग्नाला भाग पाडलं, गर्भपात करायला लावला, याचा न्याय कोण करणार? तो पैशानी मापायचा का, हा देखील प्रश्न पडतो ना। बरं, धन्यवाद अंजलीजी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तेव्हा एकूणच हे प्रकरण नुसत्या नोटीस मागे घेतल्यावर संपेल असं दिसत नाही।